हॅलो, नमस्कार गाईज. आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू करणार आहोत. साखर, गूळ आणि पेंडखुजर न वापरता आपण अशी वेगळीच अशी ड्रायफ्रूटचे आपण लाडू करणार आहोत. आता बघूयात आपण कशी करायची हे ते. मी हे खोबरे घेतलेले आहेत, सुके खोबरे. आणखीन त्याच्यामध्ये ॲड करून मी 1 किलो असे खोबरे घेतलेले आहेत, सुके खोबरे. आणि ते बारीक बारीक चिरून त्याचा किस तयार केलेले. हे बघा, ह्या मी किसून न घेता मी मिक्सरमधून काढलेलं आहे. ते बारीक बारीक खोबरे चिरून तुम्ही किसून पण त्याचा खोबऱ्याचा किस तुम्ही करू शकतात घरच्या घरीच. विकत्रीच्या आणण्यापेक्षा आपल्या लाडूसाठी घरचा किस खूप छान आहे, घरी केलेलाच आपण सुके खोबरे घेऊन. हे बघा, 1 किलो खोबऱ्याची मी किस तयार केलेला आहे. आता आपण बघूयात काय करायचं ते. आता सर्वप्रथम मी कमी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी मगज बिया टाकलेल्या आहेत. हे मगज बिया मी हलक्याशा आता भाजून घेणार आहेत, खरपूस अशा. आपल्याला जास्त असं लालसर कलर नाही आणायचा, हलकाशा असे भाजून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. हे बघा. आणि त्यानंतर मी बदाम, आपले अर्धा किलो मी बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर मी बदाम थोडंसं मी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, बदाम पण आपल्याला जास्त असं भाजायचं नाही, आपल्याला एकदम लालबुंद असं कलर नाही आणायचा. हलकंसं आपल्याला बदामाचं पण लालसर कलर आला की बदाम आपल्याला कढईतून उतरून घ्यायचे आहेत. हे बघा, मी आपलं घरगुतीच घरचं तूप टाकलेलं आहे. ते मी हलवून घेत आहे आता बदाम. हे बघा, आपलं छान असा कलर पण येत आहे आता बदामाला. हे बघा, आता मी बदाम हे छान पद्धतीने आता हलवून घेत आहे. त्यानंतर मी काजू टाकलेले आहेत. ते बदाम उतरून घेतले की त्याच्यामध्ये मी काजू पण आपल्याला लालसर कलर तर भाजायचे तुपामध्येच. हे बघा, छान असा आपला कलर आलेला आहे काजूचा पण. आता त्यानंतर मी काजू बदाम हे झाले. हे बघा, आपले बदाम मगाशी मी साईडला काढून ठेवलेले आहेत, आपले मगाशी भाजलेले. आणि हे आपले काजू पण छान अशा पद्धतीने भाजलेले आहेत. आणि हे मगजबिया, खोबऱ्याच्या किसमध्ये मी मगजबिया भाजून टाकलेल्या आहेत. हे बघा, आपल्याला डेकोरेशनसाठी म्हणा, चवीसाठी म्हणा, आपल्याला मगजबिया छान आहेत. नाहीतरी तुम्ही यूज केला तरी ते जमतात आपल्याला. असं करावं म्हणूनच नियम नाही आपल्याला. हे मखना मी तुपामध्ये थोडासा भाजून घेतलेला आहे. मखना आपल्याला थोडंसं हे झाला, खरपूस भाजलं की आपलं काढून घ्यायचं. त्यानंतर खसखस, कढईतलं मी पूर्ण तुपे उतरून घेते आणि खसखस भाजून घेते. हलकंसं लाल कलर आले की आपलं खसखस पण लवकर काढून घ्यायची आहे. जास्त वेळ आपल्याला कुठलेच ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजायचे नाहीत. हे त्यानंतर मी खोबऱ्याचं किस माझं मगाशी भाजायचं राहिलं होतं, मी तो आता भाजून घेत आहे. आपलं खोबऱ्याचं किस छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे, तूप न टाकता. हे बघा, जेणेकरून आपले लाडू बांधायला सोपे पडतील. आणि हे मी धनलक्ष्मी खारीक पावडर यूज केलेली आहे. विकत्रीचीच मी खारीक पावडर आणलेली आहे. घरी आपल्याला खूप वेळ लागतो करत बसायला, तर मी विकत्रीचीच 1 किलो खारीक पावडर घेऊन आलेली आहे. आपण हे काळी खारीक वापरलेली आहे लाडूसाठी. काळी खारीक एकदम खूप छान आहे, आपल्या गुडघ्यासाठी म्हणा, सगळ्यासाठी काळी खारीक खूप छान आहे. हे बघा, 1 किलो मी काळी खारीक घेतलेली आहे, त्याची पावडर. त्याच्यामध्ये आता मला थोड्याशा गाठी दिसत आहेत आता ह्या पावडरमध्ये. ते आता आपल्याला चाळून घ्यावे लागणार आहेत ह्या गाठी. हे बघा, खारीक पावडर मी आता चाळून घेतलेली आहे चाळणीने. त्याच्या पूर्ण गाठी मी आता अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. हे आता आपल्याला खारीक पावडर पण आपल्याला आता भाजून घ्यावी लागणार आहे. आता छान अशी बारीक झालेली आहे चाळणीतून. हे आता मी खारीक पावडर छान अशा पद्धतीने भाजून घेत आहे. खारीक पण आपल्याला एकदम कलर यूज तर फक्त थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचे सर्व साहित्य. आणि कमी गॅसवरतीच आपल्याला भाजायचे पूर्ण. आणि थोडंसं मी वरून तूप टाकलेलं आहे. आपण काय नंतर वरून लाडूमध्ये तूप नाही ओतून घेणार, भाजण्यापुरतंच आपण तूप यूज करत आहोत आता. हे बघा, आपले सर्व साहित्य, खोबऱ्याचा किस, मगजबी, खसखस आणि खारीक हे आपण तूप न टाकता भाजून घेतलेले आहेत. आणि हे तूप टाकून आपण भाजून घेतलेत बाकीचे सर्व साहित्य. हे आपले आता डिंक, थोड्याशा तुपात आपण डिंक पण आता हे भाजून घेणार आहोत. आता डिंक असे छान फुगले, आपले मोठे असे आकार आला डिंक फुगले की आपण लगेच काढून घेऊ होतं डिंक पण. आता थंडी तर डिंक खूप छान असते.
डिंकाचे लाडू तर आवर्जून करून करावे म्हणते थंडीमध्ये सुद्धा. हे आता पण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे सर्व ड्रायफ्रूट्स. काजू, बदाम, मखाने हे सर्व आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि हे आपले खारीक, खोबऱ्याचं किस आणि मगजबी हे सर्व खसखस आता आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व साहित्य. आता हे बघा, हे आता मी मिक्सरमधून काढलेलं आहे, पण आपल्याला परत एकदा मिक्सरमधून एकदा घाणा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून लाडू बारीक असे होईल आपल्याला आणि आपल्या बांधायला सोपे जातील. हे बघा, परत एकदा पूर्ण हे पावडरचं मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. दोनदा आपल्याला मिक्सरमधून हे काढावी लागणार आहे. आणि कलर पण आपलं किती खूप छान असा आलाय कलर. दोनदा मी परत मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. आणि हे वरून मी खसखस आणि मगजबे मी वरून टाकत आहे. लाडू बनताना आपल्याला गार्निशिंग छान होईल आणि दिसायला पण आपले लाडू छान दिसतील. हे बघा, खसखस आणि हे आपले लाडू तयार झाले. 2 किलोचे आपले ड्रायफ्रूटचे लाडू. तुम्ही पण नक्की घरी करून बघा. गूळ, साखर, पेंड खजूर न वापरता काळ्या खारकीमध्ये केलेले अगदी असे गोड असे आपले ड्रायफ्रूटचे लाडू. लहानापासून ते आपण वयस्कर लोक पण हे खाऊ शकतात. तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि मला सांगा कसे वाटले ते. खूप छान आणि असे टेस्टी असे लाडू आपले झालेले आहेत. प्लीज लाईक माय चॅनल and subscribe my channel.